आज षष्ठी, नवरात्रातला 6वा दिवस. आपण महालक्ष्मीष्टक म्हणणार आहोत का ते झालंय मला आठवत नाही आहे. तर त्यांनी सुरुवात करूया. दुपारी श्रीसूक्त म्हणूया. भगवद्गीतेतल्या 23व्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत. अध्याय 9. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. महालक्ष्मीष्टक हे ब्रह्मकृत देवस्तुती म्हणते. महालक्ष्मीष्टक झाले बहुतेक. सप्तशतीच्या पहिल्या अध्यायात हे स्तोत्र आलेलं आहे आणि सगळेजण सप्तशती वाचत असतील तर विश्वातील सारे व्यवहार मायाधीन आहेत आणि मायेनं हे सारं जग व्यापून टाकलेलं आहे. तेव्हा भगवान विष्णू जेव्हा योगनिद्रेत होते त्यावेळेला त्यांच्या मळापासून मधु आणि कैटभ नावाचे 2 असुर उत्पन्न झाले होते आणि ते 2 असुर ब्रह्मदेवाचा वध करण्यासाठी प्रवृत्त झाले. संरक्षणासाठी ब्रह्मदेव विष्णूकडे धावत आले आणि पाहतात तर विष्णू योगनिद्रेमध्ये आहेत. मग त्यावेळी एकाग्रपणे भगवान विष्णूंना उठवण्यासाठी त्यांच्या नेत्रात असणाऱ्या योगनिद्रेचं स्तवन देवानं केलं आणि तेच हे स्तवन आहे. ही योगनिद्राच विश्वाची अधिष्ठात्री आहे. या ब्रह्मांडाला जगाला धारण करणारी, पालन करणारी आणि संहार करणारी तीच आहे. म्हणून त्याच्यात म्हणलेलं आहे त्वयेतद्धार्यते विश्वम त्वयेतद्धार्यते सृजत जगत आणि त्वयेतत्पाल्यते विश्वम. विष्णूची ही तेजस्वरूप महान शक्ती आहे. ब्रह्मदेव या योगनिद्रेची स्तुती करताना म्हणतात, हे भगवती, तू स्वाहा स्वधा वषटकार रूप आहेस. तू ओंकारामध्ये आहेस. अकार उकार मकार या मात्रांच्या स्वरूपात राहतेस. आणि असं योगमायेचं वर्णन केलेलं आहे. सुरुवातच तशी आहे बघा. त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कारस्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः. त्वमेव सा त्वं सावित्री त्वं देवी जननी परा. त्वयैतद्धार्यते विश्वं त्वयैतत्सृज्यते जगत् त्वयैतत्पाल्यते देवी त्वमत्स्यन्ते च सर्वदा. विसृष्टौ सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने तथा संहृतिरूपान्ते जगतोस्य जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा च भवति महादेवी महासुरी. प्रकृतिस्त्वं हि सर्वस्य गुणत्रयविभाविनी. कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्च दारुणा. त्वं श्रीस्त्वमीश्वरी त्वं ह्री त्वं बुद्धिर्बोधलक्षणा.
लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस् त्वं शान्ति क्षान्तिरेव च खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा शंखिनी चापिनी बाण भुषुंडी परिधायुधा सौम्या सौम्य तराशेष सौम्यभ्रस्तत्वती सुंदरी परापराणां परमा त्वमेव परमेश्वरी यच्च किंचित् क्वचित् वस्तु सदसत्वा सदसद्वा खिलात्मिनी खिलात्मिकैः तस्य सर्वस्य या शक्ति सात्वं किं स्तूयसे मया यया त्वया जगत्स्रष्टा जगत्पात्यति यो जगत् सोऽपि निद्रावशं नीतः कस्त्वां स्तोतुमिहेश्वरः विष्णुः शरीरग्रहणम् अहमीशान एव च कारितास्ते यतोत्तस्त्वां कस्तोतुं शक्तिमान् भवेत् सा त्वमित्थं प्रभावै स्वै उदारै देवी संस्तुता मोहयैतौ दुराधर्षा वसुरो मधुकैटभौ प्रबोधञ्च जगत्स्वामी नियताम् अच्युतो लघु बोधश्च क्रियतामस्य हन्तुमेतौ महासुरौ इति ब्रह्मकृता स्तुती संपूर्ण. काल आपण 23 श्लोक पाहिलेला आहे की दुसऱ्या देवतांची जरी पूजा केली श्रद्धेनं तरीसुद्धा ते माझीच पूजा करत असतात आणि त्यांचं पूजन हे अज्ञानपूर्वक असतं, अविधीपूर्वक असतं असं आपण पाहिलं होतं. आता भगवंताला तत्वतः न जाणणाऱ्यांचं पतन कसं होतं म्हणून त्याला तत्वतः जाणून घेतलं पाहिजे असं आता इथे भगवान 24व्या श्लोकात सांगतात. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते. तर संधी बघा, प्रभुः एव तिथं विसर्गाचा र झालेला आहे आणि न तू पुढे माम अभिजानंती तिथे छोटासा संधी आहे माम अभिजानंती आणि तत्वेन अतहा चवंती असे 3 शब्द आहेत. तत्वेन अतहा चवंती. आता सगळ्या शब्दांचे अर्थ बघू. अहम ही, अहम म्हणजे मी, ही हा शब्द अगोदर घ्यायचा, एकाक्षरीच आहे. ही म्हणजे कारण, त्यात बदल कधी होत नाही म्हणून ते अव्यय आहे. कारण काय, सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुः च एव अहम. सर्व यज्ञांचा मी काय आहे, भोक्ता. आणि च म्हणजे आणि, प्रभुः, प्रभू म्हणजे स्वामी. अहम एव, सगळ्या यज्ञांचा भोक्ता मीच आहे, स्वामी मीच आहे. पुढं म्हणलेलं आहे न तु माम अभिजानंती. न म्हणजे नाही, तू म्हणजे परंतु. परंतु हे सगळे लोक मला ते जाणत नाहीत. कसे, तत्वतः, तत्वेन, तत्वेन तत्वतः जाणत नाहीत. माम अभिजानंती इथे तत्वेन न अभिजानंती म्हणायचं, म्हणजे तत्वतः ते मला जाणत नाहीत. आणि म्हणून म्हटलेलं होतं की अतहा, तत्वेन अतहा चवंती. तर अतहा शब्द इथे घ्यायचा आहे. अतहा म्हणजे म्हणून, चवंती म्हणजे च्युत होतात, म्हणजे पुनर्जन्म प्राप्त करून पुन्हा पुन्हा ते जन्माला येतात. म्हणजे खरा भगवंत एकच आहे. तो जर सगळे यज्ञांचा भोक्ता आहे, स्वामी आहे, हे जर जाणलं तर आपल्याला पुन्हा या मोहात किंवा या चक्रात पडावं लागणार नाही. पण आपण तत्वतः त्याला जाणतच नाही. आपण फक्त आपली जी आराध्य दैवत असेल, आपलं जे लाडकं दैवत असेल तेच श्रेष्ठ मानतो. आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रामध्ये यावं लागतं असं सांगितलेलं. समश्लोकी बघूया. भोक्ता मी सर्व यज्ञांचा फलदाता हि मी चितो
नेणती तत्व हे माझे, म्हणून पडती चिते. पडती म्हणजे या चक्रात पडतात. संत तुकाराम म्हणतात, मीच स्वामी भोगता प्रभू आहुतीचा, आणि मंत्राचा असो कोणी. अग्नी मम मुखे गोकुळी गेळिला, यज्ञद्रव्य त्याला उत्पत्ती मी. की माते नेणती पाहती तत्वज्ञाला, तेथे तो उघडा ईश मीच. उपाधिक बीज तेही मी अर्जुना, ठावके सज्जना तुका म्हणे. आता नातू म्हणतायत की मीच सर्वविध यज्ञपती ही भोगता, की मीच सर्वविध यज्ञपती ही भोगता. नारायण प्रगट आश्रय संत भक्ता, ना जाणती मज अशास्तव तत्वता ते. संसारी या पतित होऊन खाती गोते. मराठी म्हणतात, पहा सर्व यज्ञात भोगता असे मी, फलाचाही दाता तसाची प्रभू मी. परी ते यथार्थे मला नेणताती, म्हणून अधप्पात ते पावताती. निंबकर म्हणतात, हे झालं मराठ्यांचं. कसेही कुठे यज्ञ कोणी करोत, असे मीच भोगता प्रभू मीच होत. परी ते मला तत्वता जाणतीन, अधप्पात त्यांचा घडे ते करून. म्हणजे अधपात होण्याचं कारण इथं सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी एक विनोदी किंवा प्रत्यक्षात घडतं ते सांगते. इतके मनुष्य, इतकी माणसं रिजिड आहेत की जे गणपतीची पूजा करतात ते शंकराला जात नाहीत, आणि जे शंकराची पूजा करायला येतात, आमच्या इथे आता 2 मंदिर आहेत, तर ते शंकराची पूजा करणारे शंकराची पूजा करतात आणि निघून जातात. गणपतीला नमस्कार करायला सुद्धा येत नाहीत. जे विष्णूचे पूजक आहेत ते शिवभक्त, म्हणजे ते शिवाच्या मंदिरावरून नुसते निघून जातील. असंच जे देवीचे भक्त आहेत, एक तुळजाभवानीचा भक्त आहे, तर तो जोगेश्वरी मंदिरात अजिबात शिरणार नाही. तर अशा सगळ्या घटना, असं सगळं घडत असतं. आणि असं छोट्या छोट्या देवतांचं पण तसंच आहे. मारुतीचीच उपासना करतील, दुसऱ्या कोणाची करणार नाही. तर असं करणारे जे भक्त आहेत ते खरं तत्व कोणतं आहे, मुख्य देवता कोण आहे, हे जाणत नाहीत, आणि त्यामुळं असा घोटाळा होऊ शकतो. शंकराचार्य काय म्हणतात की श्रौत म्हणजे परवा पाहिलं होतं आपण, श्रुतीनुसार जे केले जातात त्याला क्रतू म्हणतात, आणि स्मृतीनुसार केले जातात त्यांना यज्ञ म्हणतात. तर या कुठल्याही प्रकारच्या यज्ञाच्या देवता मीच आहे. म्हणजे कुठलाही यज्ञ असू, कुठल्याही प्रकारचा असू, सगळ्याची देवता, अंतिम देवता मीच आहे. आणि त्याचा भोगता, त्याचा भोग घेणारा, जे जे काय अर्पण करतात ते स्वाहा करणारा असा मीच आहे, स्वामी आहे. पण यापूर्वी सांगून सुद्धा 4थ्या अध्यायातच झालेलं आहे सगळं. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर आहे की नाही, तो श्लोक झालेला की सगळं मीच आहे. तो हवीर द्रव्य मीच आहे, तो करणारा मीच आहे, स्वाहा करणारा मीच आहे. पण अज्ञानी लोक मला तत्वतः जाणत नाहीत, आणि म्हणून त्यांनी विधियुक्त जरी पूजन केलं तरी ते विधियुक्त करतच नाहीत. यज्ञाच्या सत्यफळापासून ते वंचित होतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आता 4थ्या, मी जे आता म्हणलं होतं तसं 4थ्या अध्यायात सगळं तेच वर्णन केलेलं होतं की ब्रह्म हा अर्पण करण्याची देवता पण तोच आहे, अर्पण करायचा हवी पण तोच आहे, हवन द्रव्य तेच आहे, असं सगळं पूर्वी सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा इतकी एकरूपता सांगून सुद्धा पुन्हाही लोकांच्या मनातलं हे, ज्याला अगदी हार्ड अँड फास्ट असतं की मी अमुक म्हणजे अमुक, मी ह्याच देवतेची पूजा करणार, मी याच देवतेला नमस्कार करणार,
असं सगळं त्यांचं नक्की असतं. पण तरी ज्ञानदेव असं म्हणतात की जे जे ज्याचं काम आहे तेच त्यांनी करायला पाहिजे की नाही. त्यांनी फार एक सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे की शरीराला अनेक अवयव आहेत आणि त्यांची कार्य वेगवेगळी आहेत. म्हणजे घ्राणेंद्रिय म्हणजे नाक यांनी आपण सुगंधाचाच आस्वाद घेतो. कानांनी गोड सगळं ऐकू येतं, संगीत ऐकू येतं. जिभेलाच सगळे चांगले चव किंवा सगळे चविष्ट पदार्थ समजतात. डोळ्यांना सुंदर दृश्य दिसतं. मग असं कधी झालं आहे का की कानामध्ये बासुंदी ओतली, जिभेनं संगीताची चव घेतली आणि वासाचं जे काम आहे ते अजून दुसऱ्या कुणी केलं, असं होतं का? हो, नाही. म्हणून ते असं म्हणतात की म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष होवावे. ज्याचं जे काम आहे ना तेच त्यांनी करावं, दुसऱ्यांनी ते काम करू नये. काल आपण जी उदाहरणं वेगळी पाहिलेली होती, आईला आईच म्हटलं पाहिजे वगैरे, ते त्या दृष्टीनंच होतं. आता अजून ज्ञानदेव एक ठिकाणी असं सांगतायत बघा, याचं स्पष्टीकरण करताना. गंगेचे उदक जैसे अर्पिजे पितरोद्देशे, माझे मज देती तैसे परी अनानी भावी. म्हणजे तीर्थस्नानाला लोक जातात आणि नदीकाठी एक ब्राह्मण उभा असतो की ब्राह्मण वर्ग उभा असतो. ते संकल्प सांगायला सांगतात. म्हणजे कुठलंही कर्म असो ते संकल्प करूनच सांगावं लागतं, मग त्याचं फळ मिळतं. मग आपण जसं पोस्टात पत्र टाकतो, आता हल्ली पोस्ट राहिलंच नाही, व्हॉट्सअपच आहे. म्हणजे ज्याचं त्याला मिळावं अशी आपल्याला अपेक्षा असते, म्हणून त्याच्यावर योग्य तो पत्ता लिहितो. तर आपण जो पत्ता लिहितो तो म्हणजे जणू काही आपला संकल्प असतो आणि ते पत्र बरोबर त्याच व्यक्तीला जाऊन पोहोचतं. तसं तीर्थस्नानाचे जे फळ आहे ते संकल्पामुळं मिळतं. आणि त्यावेळी ब्राह्मण नदीकाठी उभं राहून, आपण पाण्यात उभं राहून पाण्यात हातात पाणी घेतो आणि ते पुन्हा पाणी सोडतो की नाही ह्याच्यामध्ये, तर नदीतूनच घेतलेलं पाणी पुन्हा नदीतच सोडतो. असं अनेक देवतांविषयी किंवा नवसांविषयी अनेक लोकांचे संकल्प असतात. त्यातील एकच क्रिया समान असते, ती म्हणजे नदीतील पाणी घेऊन नदीचं सोडणं. पण त्यामुळं संकल्पामुळं ते पाणी त्या देवतांनाच जातं. त्यामध्ये भाव तसे असतात. म्हणून ज्ञानदेव पुढं म्हणतात, मातेन पावतीच सर्वथा, मग मनी वाहिली ते आस्था, तेच आले. म्हणून त्या पुरुषांच्या ठिकाणी जो भाव असतो तिथेच ते जातात, ते मला कधीच येऊन मिळत नाही. आता पुढच्या 25व्या श्लोकात काय म्हणतात बघा. यांती देव व्रता देवान पितृ. कारण आपण ज्याला जे काही केलंय अर्पण त्यालाच ते मिळायला पाहिजे, या अर्थाचा हा श्लोक खूप छान आहे. आणि फलप्राप्ती कशी मिळते. यांती देव व्रता देवान पितॄन् यांती पितृव्रता, भूतानि यांती भूतेज्या, यांती मद्याजिनोऽपि माम्. आता छोटेसे संधी आहेत. देवान, पितॄन् यांती, आणि खाली आहे मत याजिनः अपि, मद्याजिनः अपि. मद्याजिना म्हणजे माझी पूजा करणारे. आता संधी अर्थ बघा. देवव्रताः म्हणजे देवांचं पूजन करणारे. देवान यांती म्हणजे ते देवालाच जातात, देवापर्यंत पोचतात. यांती म्हणजे जातात, पोचतात. पितृव्रताः पितॄन् यांती, जे पितरांचं पूजन करतात, पितरांचं व्रत करतात, ते पितरांपर्यंत पोचतात. आणि भूतेज्याः म्हणजे भूतांची पूजा करणारे, यज्ञ करणारे. भूतानि यांती, ते भूतांपर्यंत जातात. आणि यांती मद्याजिनः मामपि यांती. यांती हा शब्द वरच आहे, आधी याचं आहे. मद्याजिनः म्हणजे माझी पूजा करणारे. माम अपि यांती, ते मलाच येऊन पोचतात. म्हणजे इतकं साधं गणित आहे. जसं आईनं स्वयंपाक केला तर ती काय करते हो,
ही भाजी या मुलाला आवडते. हल्ली वेगळं करावं लागतं म्हणून हा गोड पदार्थ याला आवडतो. कुणाला तरी चमचमीत हवं असतं त्याच्यासाठी हे बनवलेलं. आणि अशा सगळ्या वस्तू सर्वांसाठी ती बनवून ठेवते आणि बरोबर त्यांनी ते घ्यावं असं अपेक्षित असतं किंवा त्याला ते मिळतं. तसं आता इथं साधी गोष्ट आहे. देवतांची पूजा करणारे देवांपर्यंत पोचतात. पितरांचं पूजन करणारे पितरांना प्राप्त होतात. भूतांची पूजा करणारे पंचमहाभूतांची ते भूतांपर्यंत जातात आणि माझी पूजा करणारे माझ्याकडेच येतात. असं साधं एक गणित त्यांनी सांगितलेलं आहे. पण ते कसं पाहिजे? भक्तिपूर्वक करायला पाहिजे. सगळं आदरानं, प्रेमानं आणि भक्तीनं करायला पाहिजे. आता समश्लोकी बघूया. आता जसं बघा, सध्या देवीची आराधना चाललेली आहे. मग सगळं ज्यांना देवीबद्दल अत्यंत हे आहे, ओढ आहे, प्रेम आहे, त्यांना ते देवीकडे जाऊन सगळं फळ प्राप्त होणार. देवांचे भक्त देवास, पितरांचे तयासची, भूतांचे भक्त भूतांस, माझे ही मज पावती. सगळं ओळीनं म्हणून जे मगाशी सांगितलं की काशीला ते ब्राह्मण काठावर उभे असतात आणि अनेक जण संकल्प, पण प्रत्येकाचा संकल्प वेगळा असतो. प्रत्येकाला वेगळ्या ठिकाणी पोचायचं असतं, वेगळ्याला अर्पण करायचं असतं. पण त्याच नदीच्या पाण्यातून आपण ते अर्पण करतो, ते ज्याचं त्याला मिळतं. तसं देवांची पूजा करणारे देवाला पोचतात वगैरे सगळं सांगतात. आता चव्हाण म्हणतात, देवा देव पूजक पितरान, पितर पूजक मिळती. देवा देव पूजन पितरान, पितर पूजक मिळती. भूता भूतांचे सेवे करी, माझे मलाच मिळती. ज्याचं त्याला मोरोपंत म्हणतात. देवव्रती सुरांते, पितृव्रती पावताति पितरांते. भूतार्चक भूतांते, पावती मद्भक्त मजन इतरांते. पुढं म्हणतायत तुलसीदास, देव भगत देव न लहे, पितृपूजे पितृधान. भूत भजे भूत ही लहे, मी पूजे भगवान, मो पूजे भगवान. जे मला भजतील ते मला पोचतील. प्रज्ञानानंद म्हणतात, देव भक्त ते पावती देवा, पितरा पावती पितृभक्त. भूत भक्त ते पावती भूता, पावती मजला मम भक्त. जे ज्याला पूजा करतात त्यालाच ते बरोबर प्राप्त होतात किंवा पोहोचतात. आता शंकराचार्य काय म्हणतात बघा, ज्यांचे भक्ती नियम देवभक्तीचा आश्रय करतात, असे देव उपासक देवलोकाला प्राप्त होतात. श्राद्धादी क्रियांच्या योगाने पितरांची उपासना करणारे पितृव्रती हे पितृलोकाला प्राप्त होतात. भूतांची उपासना करणारे, मग त्यात 16 मातृकागण किंवा 4 भगिनी असे जे काही वेगवेगळे हे असतात, त्या भूतगणांपर्यंत जातात. आणि माझं पूजन करणारे वैष्णवजन किंवा वैष्णव भक्त मलाच येऊन मिळतात. याचा अभिप्राय असा आहे की समान उपासना परिश्रम करणारे अन्य देवताचे उपासक केवळ अज्ञानामुळं मला प्राप्त होत नाहीत, कारण ते माझी उपासना करीत नसल्यामुळं त्यांना अत्यल्प फळ मिळतं. म्हणजे माझ्या भक्तांना केवळ पुनरावृत्ती होणार नाही एवढंच फळ मिळतं असं नाही, परंतु माझी उपासना अत्यंत सुखपूर्णपणे केली जाते. ती कशीच केली जाते, माझी उपासना अतिशय सोपी आहे असं भगवंत सांगतायत. आणि तो पुढचा श्लोक सगळ्यांच्या आवडीचा आणि सगळ्यांना माहीत आहे असा होता. आता बृहदारण्यक उपनिषद एक मोठं उपनिषद आहे.
त्याच्यामध्ये काही मंत्र आहेत, पण त्याचं मराठीमध्ये सांगते की आत्म्याची लोक अशी उपासना करावी. जो आत्म्याची लोक अशी उपासना करतो त्याचे कर्म व्यर्थ होत नाही. आत्म्यापासून जे जे इच्छितो ते ते निर्माण करतो. म्हणजे आत्मा सर्व भूतांचा लोक आहे. तो जो होम करतो, जो यज्ञ करतो, त्याने देवांचा लोक प्राप्त होतो. तो जे वेदपठण करतो त्याने ऋषींचा लोक प्राप्त होतो. पितरांना जो नेहमी संतुष्ट करतो, संतानाची इच्छा करतो, त्या योगाने पितरांचा लोक प्राप्त होतो. आणि अतिथीला वस्ती देतो, म्हणजे आपल्या घरी ठेवून घेतो, त्यांना जे खाऊ घालतो, त्या योगाने तो मनुष्यांचा लोक प्राप्त करतो. म्हणजे असं प्रत्येकाला आपल्या कृतीनुसार किंवा इच्छेनुसार हा लोक प्राप्त होत असतो. आणि जे पशूंना चारा पाणी देतात, उपलब्ध करून देतात, त्यांना पशूंचा लोक प्राप्त होतो. त्यांच्या घरात श्वापदे, पक्षी, मुंग्यापर्यंत सगळे जीव उपजीविका करतात. त्या योगाने तो त्यांच्या उपयोगी पडतो. जसे स्वतःच्या पोषकाला मनुष्य आरोग्य इच्छितो, तसं सर्व प्राणी त्याला आरोग्य इच्छितात. जो हे जाणतो ते हे आम्हाला कळते, अशी आम्ही चर्चा केली आहे. म्हणजे बृहदारण्यक उपनिषदात आणखीन सविस्तर सांगितलेलं आहे. आणि पूर्वी आपल्याला माहिती आहे की फक्त ब्रह्म होतं, पूर्वी बाकी काही नव्हतं. पण नंतर ब्रह्माने संकल्प केल्यावर ही सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे आणि त्याच्यापासून हे सगळं निर्माण झाले. आता आपण सगळ्यात आवडीचा सगळ्यांचा जो श्लोक आहे तो बघूया. 26वा श्लोक. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामी प्रयतात्मनः. याच्यात थोडेसे संधी आहेत एकच ठिकाणी. यो म्हणजे यहा म्हणजे जो, आणि भक्त्युपहृतम अश्नामी, भक्त्या उपहृतम अश्नामी. भक्त्युपहृतम मध्ये संधी असा आहे, भक्त्या उपहृतम अश्नामी. नाही, ते वरचं आहे भक्त्या प्रयच्छति. भक्त्युपहृतम असा शब्द आहे तो, म्हणजे अत्यंत प्रेमाने दिलेलं. उपहृतम म्हणजे दिलेलं. छोटासा संधियुक्त समास झालेला आहे तो. आता यहा म्हणजे जो कोणी, मे म्हणजे मला, भक्त्या म्हणजे भक्तीने, अत्यंत भक्तीने, पत्रम अगदी पान वाहील, पुष्पम फूल वाहील, फलम फळ अर्पण करील, तोयम पाणी अर्पण करील, प्रयच्छती म्हणजे अर्पण करतो. तो कसा आहे, प्रयतात्मनः म्हणजे अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा आहे तो. भक्त्युपहृतम तत् अहम अश्नामी. भक्त्युपहृतम म्हणजे त्यानं भक्तीनं प्रेमानं अर्पण केलेलं अहम अश्नामी, मी ते भक्षण करतो किंवा मी ते खातो. तत् म्हणजे ते. समजा पान दिलं पान खातो, फूल दिलं फूल खातो, फळ दिलं फळ खातो, पाणी फक्त दिलं अर्पण केलं तरी पाणीच प्राशन करतो, पण मी ते मोठ्या प्रेमाने स्वीकारतो, कारण त्यांनीही प्रेमानं दिलेलं असतं आणि मीही ते प्रेमानेच स्वीकारतो, असं छान सांगितलेलं आहे. म्हणून पूर्वीच्या अशा सगळ्या कहाण्यांचं एक पुस्तक असायचं की सगळं साहित्य घेऊन आलेल्या बऱ्याच बायका असायच्या. एखाद्या शंकराचं किंवा कुठलं तरी व्रत करत असतील आणि एक अगदी गरीब स्त्री त्या ठिकाणी तिला हाकलून दिलेलं आहे म्हणून ती तिथे येते. तर ती विचारते काय कराल, तर त्या म्हणतात की ही आम्ही याची पूजा करतो आहोत किंवा शंकराची पूजा करतो आहोत, तू पण कर. तर तिच्याजवळ काहीच नसतं, मग ती फक्त आपली भक्तीनं प्रेमाने जे काही पत्र फुलं जे असेल तेवढं तिथे जे उपलब्ध होईल तेवढं अर्पण करते आणि देव तिला प्रसन्न होतात. असं खूप ठिकाणी पाहतो आपण की भक्तीनं अर्पण केलेलं हे देवाला जास्त पडतं. नाही तर तुम्ही एवढं अवडंबर आणलेलं आहे, एवढ्याली फुलं, एवढ्याल्या माळा, खूप महागडे सगळे वस्त्र, हे जरी अर्पण केलं तरी त्यात तो शो असतो सगळा, त्यात प्रेम नसतं, भक्ती नसतं. मग ते भगवंताला एवढं प्रिय होत नाही. भगवंताला काय असतं,
आपण प्रेमानं भक्तीनं अगदी पान फूल जे काय देऊ ते स्वीकारत असतो आणि त्याचा उपभोग घेत असतो. समश्लोकी बघू. पत्र वा पुष्प जो प्रेमे, फळ वा जळ दे मज, ते त्या पवित्र भक्ताचे, अर्पिले खाय मी सुखे. त्या पवित्र भक्ताला सुद्धा त्यांनी पवित्र म्हणलेले. आता संत तुकाराम म्हणतात, संकट ते नाही वैष्णवा पूजेचे, स्वल्प हातवटीचे वर्म सांगू. पत्र हो वृक्षाचे तुळशी बेलाचे, फलही फुकाचे सापडे जे. वनफळ भिल्लटीचे परियसो, चवीन गवसो चया माझी. ना तरी पाहण्याचे संकट पडेना, होतो मी हिवेना भक्ती वापे. भक्ती तापे भक्षी पसरुनी मुख लाडे कोडे, निष्काम आवडे म्हणे तुका. भक्षी म्हणजे खातो, अगदी मुख पसरून मी खातो, जो काय देईल ते प्रेमाने खातो. वामन पंडित म्हणतात, पत्रे पुष्पे फळे पाणी, जो जे अर्पिल भक्तीने, ते भक्षितो ते जे निष्कामे, भक्तीने मज अर्पिले. जे अगदी निष्काम, कुठलीही अपेक्षा न ठेवता जे जे मला अर्पण करील ते मी घेतो. कीर्तने म्हणतात, भक्तीने मज पत्र पुष्प फळवा, पाणी हि जो अर्पितो, त्याच्या त्या कृतीने विशेष विजया. विजय हे अर्जुनाला म्हणले. संतोष मी पावतो, केले अर्पण शुद्ध चित्त पुरुषे, अत्यल्प जे की मला, पावे ते मजला सहर्ष म्हणूनी, स्वीकारितो त्याजला. जो कोणी अनंत तने म्हणतात, जो कोणी मज पान फूल फळवा, पाणी ही अर्पितसे, भक्त्या प्रेमळ निर्विकार सुमने, ते सर्व मी घेतसे. पार्था ज्ञात तुला सुयोधन गृही, सुग्रास मी लोटुनी, भक्षी ज्या विदुरे दिल्या मजकण्या, पक्वान त्या मानुनी. मारुलकर म्हणतात, पत्रोदक फलपुष्पे अर्पण करीतो, मलाची भक्तीने, पार्था ती वस्तू ग्रहण कर, पी बहुत आवडीने. आणि खैर म्हणतात, पाने फुले फळे जलप्रेमाने, भक्त जे मला देतो, योगी भक्तजनाची पूजा, नैवेद्य तेही मी घेतो. त्या अनंत तयंतने यांनी सांगितले, उदाहरणच दिले बघा. त्यांनी काय सांगितलं हो, की सुयोधन बरं का, खरं दुर्योधनाचं नाव सुयोधन ठेवलेलं होतं आईनं ठेवताना. सु म्हणजे चांगला, योधन म्हणजे योद्धा. पण त्याच्या दुष्टकर्मामुळं तो दुर्योधन झाला. पण त्या सुयोधनानं भगवंताला जेव्हा जेवायला बोलवलं, माझ्याकडे ये म्हणतो, तर तो त्याच्या घरी जात नाही. पण विदुर गरीब असतो बिचारा, त्याच्या घरच्या कण्या खायला तो जातो. तशीच मला आत्ता आठवण आली, किती वर्षे शबरी बिचारी वाट बघते की राम येणार म्हणून. रोज तिथे सगळं साफसफाई करायची, सगळी वनातली फुलं आणायची आणि असं छान त्याला अंथरून, त्याला आपण फुलांची शय्या किंवा फुलांची रस्ता मार्ग करून ठेवायची. आणि जेव्हा भगवंत म्हणजे श्रीराम आले, आता येणारच आहे सारखा तिला विश्वास होताच, म्हणून तिनं काय केली हो, झाडांची बोरं छान पाहिली, पण तरीसुद्धा ती गोड आहेत की नाही हे पाहण्यासाठी तिनं चाखून पाहिलं. आणि जे गोड असेल ते आपल्या टोपलीत ठेवलं, जे आंबट असेल ते टाकून दिलं. म्हणजे भक्तीनं पार उष्ट दिलं. कारण माझ्या रामाला आंबट कडू किडकं आज काही मिळू नये, आणि या भावनेनं तिनं जे अर्पण केलं ते भगवंतांनी अगदी चुटक्या मारीत खाल्लेलं आहे. म्हणून मला त्यावेळची ती कविता आठवते. लतानो
द्यालना पुष्पे झऱ्यानो, द्यालना पाणी, पहाही अर्पिली कैसी फळे या थोर वृक्षानी. लतानो सांगू का तुम्हा, उद्या श्री राम येणार. इतकं तिला खात्री होती की उद्या श्रीराम येणार आहे, तर सगळ्यांनी सगळं मला अर्पण करा, म्हणजे रामासाठी सगळं मुबलक द्या असं म्हटलेलं होतं. तर अशी आंतरिक तळमळीनं जे देईल ते भगवंत स्वीकारत असतो. उद्या पुन्हा याचं आणखीन काही विवेचन वाटलं असतं पाहूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.